आता हे सेम क्वेश्चन आहे. जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 2f of x plus 2 whole square and given value f of 0 is equal to -1 and f dash of 0 is equal to 1 and then we want to find g dash of 0. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला या g of x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर आपल्याला g of x काय दिलेले आहे हियर, g of x केअरफुली पहा, इट इज g of x हियर f of 2f of x plus 2 होल स्क्वेअर. आता हे होल स्क्वेअर आहे म्हणजे आपण फॉर्म्युला कोणता यूज करणार, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह एक्स टू द पॉवर एन, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, मग त्याच्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, हे एक्झाममध्ये लिहित बसायची गरज नाही. हियर जी डॅश ऑफ x इज इक्वल टू, आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आपला 2x, मग त्याच्यानुसार काय लिहिणार आला 2 f ऑफ 2 f ऑफ x प्लस 2. हियर आपण एक्स स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय 2x, पण इथे x नाही, एक्सच्या जागा ही टर्म आहे, म्हणजे याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह. मग आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण, या एफचा, एफ ऑफ x, मग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असते एफ डॅश ऑफ x, इट इज 2 एफ ऑफ x प्लस 2. केअरफुली पहा. नाव या एफचा डेरिव्हेटिव्ह काढला, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ x, पण इथे x नाही, एक्सच्या जागेवर काय 2 एफ ऑफ एक्स प्लस 2, म्हणजेच या 2 एफ ऑफ एक्स प्लस 2चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे आपण चेन रूलनुसार डेरिव्हेटिव्ह काढत राहिलो. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय ते 2 एफ डॅश ऑफ एक्स आणि प्लस या 2चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके, आता हे झाला फक्त आपला डेरिव्हेटिव्ह. आपल्याला क्वेश्चन काय विचारला आहे, जी डॅश ऑफ 0. ओके, म्हणजेच या पूर्ण एक्सला रिप्लेस करा 0ने, देअरफॉर ॲट एक्स इज इक्वल टू 0. मग हे जी डॅश ऑफ 0 इट इज 2 f of 0 plus 2 into f dash of 2 f of 0 plus 2 into 2 f dash of 0. आता हे 0 लिहायची गरज नाही. आता परत आपल्याला व्हॅल्यू दिलेले आहेत, ह्या व्हॅल्यू व्यवस्थित पहा. एफ ऑफ 0 इज इक्वल टू 1 आणि एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू एफ ऑफ 0 इज इक्वल टू -1 आणि एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1. ह्या व्हॅल्यू केअरफुली पुट करा. ओके, ह्या इट इज 2 एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू काय, इट इज एफ ऑफ 0 -1, म्हणजे इथं काय ते हे एफ ऑफ 0 म्हणजे -1. ओके, लिहितोच एक एक स्टेप, इट इज -1 आणि प्लस 2 इंटू एफ डॅश ऑफ परत इथं 2 इंटू -1 प्लस 2 इंटू 2 इंटू, आता हे एफ डॅश आहे, एफ डॅश ऑफ 0ची किंमत किती आहे 1. आपण फक्त व्हॅल्यू पुट केल्यात, कॉन्सन्ट्रेशननं कॅल्क्युलेशन करा. इट इज 2, आता हे काय होते एफ ऑफ 0 -2 प्लस 2 इट इज 0 इंटू अगेन एफ डॅश ऑफ 0 आणि परत इंटू 2 इंटू 1 2 -2 प्लस 2 0. आता परत इथं एफ ऑफ 0ची किंमत लिहायची आणि इथं एफ डॅश ऑफ 0, एफ ऑफ 0 -1 आणि एफ डॅश ऑफ 0 काय 1 पुढं लिहितो. इट इज 2 इंटू -1 2 इंटू हे -1 एफ डॅश ऑफ 0 काय 1 आणि हे 2 ॲज इट इज. ओके, मग लास्ट आन्सर काय 2 -1 2 इट इज -4. कोणतं आहे ऑप्शन, ऑप्शन ए. ओके, कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. असा लांबलचक क्वेश्चन असला की एखादी व्हॅल्यू विसरते, मग ह्या व्हॅल्यूज फक्त कॉन्सन्ट्रेशननं ठेवायचं. +1च्या जागा -1 झाले की पुन्हा चुकलं सगळं. फक्त कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशननं करायचं. प्रॉब्लेमचे कन्सेप्ट खूप सोपे असतात.